तर बघा मित्रांनो, आज आमची मम्मी पावभाजी बनवत आहे. पहिलं मम्मीने बटाटा, बटाटा, फ्लावर, वाटाणा, शिमला हे आपण सगळं आता सर्वजण शिजवून घेऊ. थांब, त्याला स्वच्छ धुवू दे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण त्यात. आणि आता मग त्याच्यात आपण करणार आहोत पावभाजी. थांब रे, हात घाल नको मध्ये मध्ये. निल्याची तर मिठी असते मध्ये 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 खात घालाय. हा, हे बघा आमचा निल्या. हे आमची पाणी. पहिला पेटवलेला आहे आपण गॅस. मग गॅस पेटवल्याच्या नंतर मग आपण टाकलेला आहे आज सर्व. मग सर्व झालं, मिक्स भाज्या टाकलेल्या आहे. परत हे वालं जे पातेलं आहे हे भरून अख्खं पाणी टाकलेलं आहे. हे आपला. आणि ह्याच्यात मम्मीने काय टाकलं माहित नाही. तर मित्रांनो, कशी आम्ही पावभाजी करतोय ते बघा. मम्मी 2 टाकलेला आहे आपण. 2. आणि हे बघा, पावभाजीसाठी मसाले टाकून घेऊन आपण ग्रेव्ही केलेली आहे. आणि हे आहे आपलं जे बटाटा, माहिती कढईत काय काय टाकले. पावभाजी मसाला टाकलेला आहे. कढईत तेल, कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि टमाट्याची प्युरी, मग मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे ग्रेव्ही टाईप. मसाला तळला, आता त्याच्यात टाकूया आपण पावभाजी. आणि मग करूया आपण मिक्स. थोडस पाणी. बाजूला हात नाही टाकायचा, मध्ये मध्ये. चांगली पकू द्यायची 10 मिनिटं. मग रेडी झाली आपली पावभाजी. या सगळेजण खायला. कोण कोण बनवत आहे पावभाजी.